नमस्कार मित्रांनो, गौरव क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही या प्रकारे लग्न पत्रिका, आमंत्रण पत्रिका, वाढदिवस बॅनर काहीही आपण आपल्या मोबाईलमध्ये पिक्सल लॅबचा वापर करून सोप्या पद्धतीने बनवू शकतो. चला तर सुरू करूया. लॅब ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर असं काही इंटरफेस दिसेल. त्यामध्ये जे वरती जे तुम्ही 3 डॉट दिसत आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं आहे. जी तुम्ही फाईल डाउनलोड केलेली आहे ती फाईल अनझिप करून त्या अनझिप केलेली जी फाईल आहे त्या डेस्टिनेशनवर जाऊन ती फाईल अनझिप करून ती आपल्याला open.plp जी फाईल दिसणार वर जी .plp आहे त्याच्यावर क्लिक करून ज्या डेस्टिनेशनवर तुमची फाईल सेव्ह असेल त्या डेस्टिनेशनवर जाऊन ती फाईल ओपन करून घ्यायची आहे. ती ओपन केल्यानंतर तुमचा काही इंटरफेस असा दिसेल. या इंटरफेसमध्ये तुम्हाला काही बदल करायचे, कुठल्याही प्रकारचा बदल तुम्ही करू शकता. सुरुवातीला आपल्याला समजा इथे पल्लवीच्या जागी दुसरा कुठलाही नाव टाकायचं असेल, तो बदलण्यासाठी एक ॲप आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. तो इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ओपन करून घ्यायचा आहे. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर इझिली तुम्हाला प्ले स्टोरवर मिळून जाईल. तर तिथे पहिला जो आहे युनिकोड श्रीदेव म्हणून त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही नाव टाकायचं असेल, समजा इथे टाकला तुम्ही मयुरी, मध्ये जो युनिकोड श्रीदेव आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कॉपी म्हणून जो ऑप्शन दिसतो ते कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी केलेला मजकूर आहे तो इथे पिक्सल लॅबमध्ये पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर ओके करून घ्यायचा आहे. इथे आकाश, इथे जर तुम्हाला वराचे नाव जर बदली करायचं आहे तर त्यासाठीही तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर मध्ये जावं लागेल. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर मध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही नाव टाईप करून घ्यायचं आहे. युनिकोड श्रीदेवर क्लिक करायचं, कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर पिक्सल लॅब मध्ये जायचं, पेस्ट करायचं आणि ओके करून द्यायचं. ओके केल्यानंतर ते तुम्हाला कसं ॲडजस्ट करायचं आहे ॲडजस्ट करू शकता. हे चिरंजीवचा जो पार्ट आहे तोही तुम्ही मूव्ह करू शकता. तुम्ही हे मजकूर कुठेही मूव्ह करू शकता. खाली वर तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं आहे तसं करू शकता. आता इथे जो खालचा मजकूर आहे आई वडिलांचा जो तुमचे जे असतील त्यांचं जर तुम्हाला वरिष्ठांचं जर काही नाम बदली करायचं आहे ते तुम्ही करू शकता. तसं या ठिकाणी हळदी समारंभ म्हणून आहे. या हळदी समारंभामध्येही तुम्ही तारीख वेळ बदली करू शकता. शुभविवाह जे आहे ते तुम्ही वार तारीख टाइम यातही बदल करू शकता. बदल करण्यासाठी समजा ह्यात तुम्हाला बदली करायचा आहे रविवारच्या जागी सोमवार तारीख बदली करायचा आहे, हा मजकूर कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर मध्ये जायचं आहे, पेस्ट करून द्यायचं आहे. इथे युनिकोड श्रीदेव मध्ये तुम्हाला असा दिसेल. इथे समजा तुम्हाला इथे तारीख बदलायची आहे, इथे तारीखही बदलू शकता. वेळ बदलायची आहे, वेळ बदलू शकता. तर रविवार जो आहे ते सोमवार करायचा आहे, सोमवारी करू शकता. युनिकोड श्रीदेवर क्लिक करायचंय, कॉपी करायचंय आणि जो मजकूर आहे पिक्सल लॅब मध्ये येऊन पेस्ट करून द्यायचा आहे, ओके करून द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही कुठलाही मजकूर ते एडिट करू शकता. विवाह स्थळ अगर तुम्हाला बदली करायचं आहे तोही बदली करू शकता. जर निमंत्रक आहे त्यामध्येही तुम्ही बदली करू शकता. समजा तुम्हाला हे गणपती तुम्हाला मूव्ह करायचा आहे, त्यासाठी तो लॉकचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे, तो अनलॉक करायचा आहे. मला समजा तो मूव्ह करायचा आहे, ह्याच्यावर क्लिक करायचं, चित्र दिसतंय तेव्हा क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्याला कुठेही ठेवू शकता किंवा इथे
दुसरा फोटो क्रॉप करून टाकू शकता. नंतर लॉक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक फोटो टाकायचा आहे व नवरी नवरदेवचा. तर त्यासाठी प्लसचा जो आयकॉन आहे त्यावर क्लिक करायचं. जो फोटो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे तो फोटो तिथे टाकून घ्यायचा आहे. क्रॉप केलेला फोटो ते टाकून घ्यायचा आहे. ओके करायचं आहे. हा फोटो जो आहे तुम्हाला लहान मोठा साईज जसा आहे तसं करून घ्यायचा आहे. हा जो फोटो आहे तुम्हाला आता हा नावाच्या पुढे दिसतोय, तर आपल्याला हा बॅकला घालवायचा आहे. तर बॅकला घालवण्यासाठी सेंटरला जो आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये टू बॅक म्हणून ऑप्शन असेल, टू बॅकवर क्लिक करायचं. टू बॅक केल्यानंतर हा फोटो असा मागे जाईल. मला हा फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. लहान मोठा काय जसा आहे तुमच्या पद्धतीने करून घ्यायचा आहे. हे झाल्यानंतर आपल्याला हा प्रोजेक्ट हा इमेज सेव्ह करायचा आहे. सेव्ह करण्यासाठी सेव्ह ॲज इमेज करायचा आहे. सेव्ह ॲज इमेज करण्यासाठी मला JPEG ठेवायचा आहे आणि कस्टममध्ये डायमेन्शन्समध्ये जाऊन अल्ट्रा ठेवायचे. अल्ट्रा म्हणजे तुमची जी इमेज असेल ती एकदम हाय डेफिनेशनमध्ये सेव्ह होईल. मग ही सेव्ह टू गॅलरी करून घ्यायची. सेव्ह टू गॅलरी म्हणजे ही आपली इमेज जी आहे ती गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. अशा प्रकारे एडिट करू शकता. कुठलाही बॅनर, कुठलाही कार्ड तुम्ही एडिट करू शकता. धन्यवाद.